कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी सर्व जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका प्रमुख व पदाधिकारी यांची सर्किट हाऊस कोल्हापूर या ठिकाणी बैठक झाली। या बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम हे होते। प्रास्ताविक अरुण जमने यांनी केले, तर सर्व प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष यांनी आपापल्या तालुक्यातील सद्यस्थितीत राजकीय समीकरणे मांडली व येत्या 4 महिन्यात होणारी स्थानिक संस्थांची निवडणूक माननीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यात भाजपा सोडून जे वंचितबरोबर सन्मानपूर्वक निवडणूक युती करण्यासाठी प्रस्ताव देतील त्यांच्यासोबत निवडणूक ताकदीने लढा देत वंचितचे उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाची रान करतील। परंतु कोणत्याही पक्षाने वंचितला गरीब धरण्याचा प्रयत्न केला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी तयार असेल। त्यासाठी सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीची भक्कम बांधणी करावी। येणारे 4 महिने महत्त्वाचे आहेत। आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणणे आवश्यक आहे, त्याशिवाय पक्ष भक्कम आधार घेऊन राहील। जिल्ह्यातील इतर पक्ष वंचित बरोबर निवडणूक युती करण्याबाबत बोलणी चाचपणी करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे। यावेळी प्रमोद कदम जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, बिहार कांबळे, दामाजी जाधव, अरुण जमने, जिल्हा सचिव जनार्दन गायकवाड, हातकणंगले तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, शिरोळ तालुका अध्यक्ष नितीन कांबळे, करवी तालुका अध्यक्ष अरुण सोनवणे, कोल्हापूर शहराध्यक्ष अमित नागठिले, युवा अध्यक्ष व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते।